कव्हर देण्यात आलाय. प्रत्येक सामन्यासाठी सलग 3 षटकारासाठी असिस्ट शूज रावत स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आणि हॅट्रिक साठी देखील शूज आहेत. मॅचच्या दिशेने वळूयात. मॅचला सुरुवात होते. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. मॅच ऑन गेम ऑन. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मात्र पाहायला मिळतोय शिवम यादव. पहिलाच बॉल सागरसाठी ऑन साइडला वळवलाय. पहिला बॉल अकुट टप्प्याचा बॉल होता. ऑन साइडला पुल केलाय. सिंगल 2 धावा. संघाचं खातं अकाउंट ओपन होत असताना मात्र पाहायला मिळतंय. 5-57-27 सोडून दिलाय. लेग स्टिक सोडून जाणारा बॉल. व्हाईट बॉल. 3 धावा धावफलकावरती लागल्यात. 5:27 मिनिटांनी बरोबर हा सामना सुरू झालाय. फटका चांगला इनसाइड आउट. थ्रू द कव्हर खेळण्याचा प्रयत्न झालाय. एक धाव तर कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि या बॉलवरती मात्र 2 धावा येत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. टीमची धावसंख्या 5. या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचली आहे. फॉइन बोर्ड टीम आपण पाहिलं रॉयल आणि त्यांच्या विरोधामध्ये परत एक वेळा मोठ्या फटक्यासाठी जाण्याचा प्रयत्न. ताकद होती परंतु बॉल अडला जातोय आणि तिथे 2 धावा येत असताना मात्र पाहायला मिळतात. याही बॉलवरती 2 धावा. संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 7. एक मॅजिकल आकडा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतोय. 7 धावा. 7 ऑन बोर्ड. आणि 7 धावा ज्या ज्या वेळेस मात्र धावफलकावरती लागला ना त्या वेळेस भारताचा एक यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी त्याच्या जर्सीचा नंबर 7 आणि धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर देखील 7. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. पाठीमागच्या क्षेत्रामध्ये फाईन लेग रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय परंतु बॉल मैदानाच्या आतमध्येच येत असताना मात्र पाहायला मिळतोय. हा बॉल डॉट. फुल टॉस बॉल. भरपूर हाईट होती या बॉलला. नो बॉल आणि त्याच्यावरती 2 धावा. फ्री हिट बॉल. येणारा पुढील बॉल हा फ्री हिट आहे. प्रॉपर हिट होईल का हे मात्र बघायचं आहे. फ्री हिटचा बॉल. 11 धावा. डबल 1 11. एकावर एक 11 धावा. हाफ ट्रॅकर बॉल. परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली. अगदी
नाकासमोरून आणि कानासमोरून मात्र जात असताना मात्र ही परफ्यूम डिलिव्हरी. परत एक वेळा शॉर्ट बॉलचा वापर केलाय. 2 धावा याही बॉलवरती मात्र अंकित होत असताना मात्र पाहायला मिळतात. ऑन साइडला दिशा दिली फक्त. पहिलं षटक समाप्त झाले. टीमची धावसंख्या 13 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचली आहे. मागील मॅच मध्ये ज्या खेळाडूची चर्चा होती तोच हा खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायक पाहायला मिळतोय. साहिल. काय बॅटिंग केली होती साहिलने मगाशी. ओमकारचा पहिलाच बॉल समोर खेळलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. तिथे आपण पाहायला गेलं तर कुठली धाव घेत नाहीयेत. धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु चांगलं कॉलिंग दोन्ही बॅटर मध्ये पाहायला मिळाले आणि त्यांनी शेवटी नकार दिलाय. मिड विकेटला चांगला पंच केलाय. 2 धावा याही बॉलवरती मात्र अंकित होतील. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 15 या धावसंख्येवरती. टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय रॉयल संघाने घेतला होता परंतु समोर आपण पाहायला गेलं तर वॉरियर संघ या मॅच मध्ये कमबॅक करून देईल का हे मात्र बघायचं आहे कारण ही मॅच त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. हे अंपायर शहानिशा करतायत आणि सांगतायत की हा व्हाईट बॉल आहे. दोन्ही हात समांतर करून मात्र सांगतायत की ही धाव अवांतर धाव फलकावरती येत असताना मात्र पाहायला मिळते. सोळा धावा. ओमकार पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती. साहिल सडी अगदी बोटांची जादू चेंडूवरती फिरवली जाते. लोअर फुल टॉस बॉल त्याच्यावरती आक्रमण केलंय. समोरच्या दिशेला फटका खेचून मारलाय आणि त्या फटक्यावरती 2 धावा. आणखीन एक जबरदस्त समोर फटका खेचलाय आणि बॉल अगदी पाहावं लागेल काय फटका होता आणि पंच सांगतायत की 2 धावा. चांगला फटका होता. ताकद होती. नजाकत होती. जबरदस्त फटका होता. चांगला पंच केला होता या बॉलला समोरच्या दिशेने. खोदून काढलाय. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये थांबवण्याचा प्रयत्न परंतु एक धाव मात्र कंप्लीट केली गेली आहे. सिंगल येते. वेगाने धाव कंप्लीट झाली आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 21-21. 21 या धावसंख्येवरती मात्र धावफलक मात्र जाऊन पोहोचलंय. जिथे शेवटचा बॉल समोरच्या दिशेला बेधडक हा फटका आलाय. एकदम कडक. इट इज कडक षटकार.
सागरने फटका खेचला होता, रन कंप्लीट केली, परंतु दुसऱ्या धावेसाठी मात्र आपण पाहिलं बॅटला ब्रश झालाय, चेंडू चाललाय घोषंगी क्षेत्रामध्ये, डी झोन मध्ये एक धाव. ओमकार जामसुटकर मैदानाच्या आतमध्ये इनेट नंबर 3 मध्ये दाखल होत असताना मात्र पाहायला मिळतोय. फटका चांगला आहे, सुरेख फटका, परंतु एलिव्हेशन तेवढं मिळालं नाहीये. 2च धावा मात्र प्राप्त होतील. आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर 5 बॉलचा खेळ झाला आणि या षटकामध्ये 7 धावा आल्यात, म्हणजे 10 धावांचं चॅलेंज आहे आणि 3 धावा अजूनही हव्यात. शेवटचा बॉल आहे, 3 धावा हव्यात. हे चॅलेंज कंप्लीट करण्यासाठी शेवटचा बॉल, चॅलेंजिंग ओव्हर. शिवम यादवच्या माध्यमातून समोर साहिल. 10 रन कंप्लीट करण्यासाठी 3 धावांची गरज. फटका फसलाय, बॉल हवेत आहे, नाखुश आहे थोडासा. कॅच तर ड्रॉप झाली आहे, कॅच ड्रॉप झाली आहे. बॉल उंच पुरा होता, परंतु आपण पाहिलं तर कॅच तिथे ड्रॉप झाली आहे. 1 रन घेतली आहे, म्हणजे आता धावा मिळतील फक्त आणि फक्त 4. टीमची धावसंख्या 3 षटक समाप्त 31. 31 धावा धाव फलकावरती लागल्यात. 31. चला ड्रिंक ब्रेक झालाय, 1 मिनिटाचा तुम्हाला ड्रिंक ब्रेक आहे, जास्त वेळ घेऊ नका, लगेच मॅचला सुरुवात करूयात. पुढील होणारी मॅच आपण पाहिलं तर एका बाजूला चॅलेंजर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये लायन्स. चॅलेंजर आणि लायन्स दोन्ही टीम आपल्याला विनंती करेन की आपण आपली प्लेइंग 11 लिस्ट प्लीज आपण तयार ठेवायची आपली लिस्ट. एका बाजूला चॅलेंजर्स, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर लायन्स. चॅलेंजर आणि लायन्स. प्रवीण धनावडे कॅप्टन आणि ओमकार कोकाडे. विनंती करेन आपण आपली प्लेइंग 11 लिस्ट लायन्स आणि चॅलेंजर दोन्ही टीम थँक्यू डीजे आणि डीजे येस अंपायरचा निर्णय आलाय व्हाईट बॉल. पुन्हा टाकावा लागेल, अवांतर धावसंख्येमध्ये भर पडेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव स्कोर कार्ड वरती ऍड होत असताना मात्र पाहायला मिळते. थँक्यू डीजे मास्टर अक्षय. चला
यस, फिल्डिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय. जिथे आपण पाहायला गेलं तर खूप चांगली क्रीडा स्पर्धा आपण अनुभवतोय. स्पॉन्स योग्य बॉल आहे हा. ओहो, आपटी बार, अतिरिक्त उसळी घेतले, आपटलाय पूर्णपणे या बॉलला. आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा करा प्लीज, विनंती करेन. एका बाजूला आपण पाहायला गेलं तर चॅलेंजर प्रवीण दनावडे आणि ओमकार कोकाटे कॅप्टन. येस, प्लेइंग 11 लिस्ट अपडेट करा बघा. तिसरा अंपायरकडे हा निर्णय दिला गेला आहे की एक्झॅक्टली पिचिंग कुठे झाली आहे. नाही त्यांनी
एक बॉल झालाय, 31 धावा धावफलकावरती लागल्यात. चांगला फटका यावेळी पाहायला मिळतोय, ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न आणि टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 32 या धावसंख्येवरती धावफलक मात्र जाऊन पोहोचले. हो हो, यावेळेस हुक केलाय, बॉल पाठीमागे जात असताना मात्र पाहायला मिळतोय. यावेळेस देखील आपण पाहिला गेलं तर 33 धावा धावफलकावरती लागल्यात, सिंगल आले. चला, बॉलची पूर्तता करा, आपल्याला प्लीज विनंती असेल. सुरुवात चांगली राहिली आहे. चॅलेंज ओव्हर मध्ये चॅलेंज कंप्लीट करता आलं नाहीये, त्यामुळे आपण पाहिला गेलं तर धाबा कमी झाल्या, परंतु आता इथून धाबा जमवाव्या लागतील. 33 धाबा धावफलकावरती लागल्यात. 3 बॉलचा खेळ झाला. नरेंद्रचा हा बॉल आपण पाहिला गेलं तर सोडून दिलाय. लेग स्टिक सोडून जाणारा हा बॉल, व्हाईट बॉल पुन्हा टाकावा लागेल. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव स्कोर कार्ड वरती ऍड होत असताना मात्र पाहायला मिळते. फटका चांगला आहे, समोरच्या दिशेने खेचून मारलाय, पाहावं लागेल. 2च धावा मात्र मिळतील. ओमकारच्या खात्यामध्ये 2 धाबा आणि टीमच्या खात्यामध्ये देखील 2 धाबा मात्र येत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. धावफलक पुढे सरसवत आहे, जाऊन पोहोचतंय. ते म्हणजे 36 या धावसंख्येवरती धावफलक मात्र जाऊन पोहोचलंय. जिथे आपण पाहायला गेलं तर साहिल 12 बॉल आतापर्यंत फेस केलाय, 15 धावांवरती तो खेळतोय. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय, अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. नरेंद्र यांच्या माध्यमातून 4थं षटक प्रगतीपथावरती असताना चांगला बॉल, शरीराचा वेध घेतलाय, टप्पा पडल्या तर आतमध्ये वळतोय. जबरदस्त बॉल, चांगलं कमबॅक तिथे पाहायला मिळतंय. थर्टी 37 धावा धावफलकावरती लागलाय. 5 बॉलचा खेळ इथे समाप्त झालाय आणि शेवटचा बॉल. चला स्पीड अप घ्या प्लीज, वेळेचा निर्बंध आहे. डिक्लेअर स्वरूपाची एक धाव लेग बायच्या स्वरूपात मात्र पंचांनी डिक्लेअर केली आहे, त्यामुळे एकच धाव मात्र असेल. सिंगल येताना पाहायला मिळाली या बॉलवरती. आता शेवटचा बॉल नरेंद्रच्या माध्यमातून, पुढचा बॉल. ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, ऑन ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. तिथे एक धाव मात्र आली शेवटच्या चेंडूवरती, सिंगल. आणि ओव्हरची होते समाप्ती. 4 षटक समाप्त. टीमची धावसंख्या 38. लॉस ऑफ दी 1 विकेट. कुंभारडा वॉरियर्स संघ.
मात्र पाचारण गेलंय गोलंदाजी मार्क वरती. पहिल्याच बॉलवरती बिग हिट आला तसा पाठवलाय. पहिल्या बॉलवरती आक्रमण केलंय. 2 धाबा. 40 धाबा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या बॉलवरती 2 धाबा आल्यात. आणखीन एक मोठा ब्लास्ट, परंतु आपण पाहिला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये बॉल आलाय. तिथे आपण पाहिला गेलं तर पंचांचा इशारा. 2 धावा. 42. 42. हो जबरदस्त फटका, उंच पुरा गेलाय. एलिव्हेशन प्राप्त झालंय का? कॅचेसचा कॉल होता. ओ माय गॉड, बरोबर एलिव्हेशन मिळालं होतं आणि बरोबर कॅच साठी तो गेला होता आणि जागा शोधली होती आणि त्या जागेवरती कॅच घेण्याचा प्रयत्न. शेवटच्या मोमेंटला बॉल हातातून निसटला आणि धरतीला दान झाला. कॅच ड्रॉप झाली आहे. चान्स होता परंतु संधी क्रिएट केली होती गोलंदाजाने, त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. बॉल पर्यंत पूर्णपणे गेला होता परंतु शेवटच्या मोमेंटला बॉल हातातून निसटला. कॅच ड्रॉप झाली, जीवदान मिळालं फलंदाजाला. 2 धाबा आल्या. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 44. 44 धाबा धावफलकावरती लागल्यात. मोठ्या फटक्यासाठी पुन्हा एकदा जाण्याचा प्रयत्न झालाय. उंच पुरा गेलाय. मिड विकेट मध्ये हा फटका खेचला जरूर आहे आणि तिथे 2 धाबा. 46. 46 धाबा धावफलकावरती लागल्यात. 46. 46 धाबा धावफलकावरती लागत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. परत एक वेळा लॉफ केलंय बॉलला. समोरच्या दिशेला फटका खेचलाय आणि तिथे 2 धाबा. येस अंपायर, बॉल. चला बॉलची पूर्तता करा. पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होते. 48-48 झालेत. शेवटचा बॉल आहे. शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न. बॉल उंच पुरा गेलाय. कॅचेचा कॉल आणि अप्रतिम अशी कॅच पकडली आहे. ओमकारला मात्र माघारी धाडले आणि त्यानंतर तो स्वतः गेलाय. गोलंदाज गौरव स्वतः गेलाय आणि त्याला अगदी हक केलंय, मिठी मारली आहे की हो मी तुझी विकेट घेतली आहे हे त्याने सांगितलंय. यस डीजे.
वर बघितलं क्रिशूला खूप चांगला डान्स त्याच्या माध्यमातून मात्र पाहायला मिळाला. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज सज्ज झालाय. लेग स्टिक सोडून जाणारा बॉल, पंचाचा इशारा, व्हाईट बॉल पुन्हा टाकावा लागेल. जतीनला मात्र पाचारण केलंय आणि तिथे आपण पाहायला गेलं तर नरेंद्र आलाय. खोलातला बॉल खोदून काढलाय, मनगडाचा चांगला वापर केलाय. साहिल या ठिकाणी चांगला स्टॉप करत असताना मात्र पाहायला मिळाले. चॅलेंजर आणि लायन्स दोन्ही टीम आपण टॉस साठी रेडी राहायचंय. कॅप्टन, इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. 50 धावा धावफलकावरती लागलायत. फटका फसलाय, उंच पुरा गेलाय, कॅचचा कॉल, कॅच तिथे ड्रॉप झाली आहे. प्रयत्न चांगला केला होता परंतु प्रयत्नांना यश मिळालं नाहीये. बॉल भरपूर वेळ हवेत होता. क्षेत्ररक्षक स्वतः बोलले की मी घेतो, परंतु शेवटच्या मोमेंटला तो बॉल हातातून निसटला. कॅच ड्रॉप. 51 शेवटचे 4 बॉल शिल्लक आहे आणि 4 बॉलवरती किती धावा धावफलकावरती लागतील आणि एक टार्गेट सेट केला जाईल. किती धावांचा हे मात्र बघायचं आहे. पुढे आले, शफलून खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा लागून चेंडू अगदी आपण पाहायला गेलं तर कव्हर रिजन मध्ये. पुन्हा एकदा बॉल मैदानाच्या आतमध्ये असताना मात्र पाहायला मिळत आहेत आणि 2 धावा या बॉलवरती मात्र वेगाने कंप्लीट होत असताना मात्र पाहायला मिळाल्यात. 53 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचे 3 बॉल आणि या 3 बॉल वरती धावांचा डोंगर किती रचला जातोय टीम वॉरियर संघाकडनं हे मात्र बघायचं आहे. चांगला फटका आहे, समोर खेचण्याचा प्रयत्न झालाय. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न विकेट किपर कडे केलाय. थ्रो आणि तिथे तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? जागा सोडली होती परंतु कॉलिंग नव्हतं आणि तिथे रनआउटच्या स्वरूपात बॅटर आउट होतोय जतीन. नवीन कोण आला? वाघ्या मैदानाच्या आतमध्ये येतोय. संदीप मैदानाच्या आतमध्ये. हॅलो हॅलो, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट सन्माननीय आमदार, माजी आमदार मिलिंद कांबळे साहेब यांचे ते आगमन झाले. मुंबई अध्यक्ष, त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांच्यासोबत त्यांच्या समवेत सोहेल सुभेदार, उत्तमराव माने आणि आसिफ लखानी मुंबई पदाधिकारी या सर्वांचं इथे आगमन झालं आहे. सर्वांचं हृदयाच्या अंतःकरणातनं या स्पर्धेमध्ये, कुंभारवाडा प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेमध्ये 5व्या पर्वामध्ये या सर्व आमच्या मान्यवरांचं, पाहुण्यांचं, सर्वांचं हृदयाच्या अंतःकरणात सुस्वागतम. त्याचबरोबर अभिजित खेरे सुद्धा यांचे इथे आगमन झाले, त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. माजी आमदार मिलिंद कांबळे साहेबांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळूयात. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. कुंभारवाडा प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 5 मध्ये राजेशजी शाहू साहेब हे देखील इथे उपस्थित झाले, त्यांचं देखील केपीएल मध्ये हार्दिक स्वागत. फटका समोर खेचण्याचा प्रयत्न, ऑन साइडला वळवलाय, मिड विकेट रिजन मध्ये 2 धावा. शेवटचा बॉल शिल्लक, टीमची धावसंख्या 57 धावा धावफलकावरती लागत असताना पाहायला मिळत आहेत. चला, लायन्स आणि चॅलेंजर टॉस साठी रेडी राहा. समोर फटका खेचलाय, जबरदस्त फटका आणि बॉल अगदी धडकलाय, पाहावं लागेल.
की नेमक्या धावा मात्र किती असतील. पंच या शेवटच्या बॉलवरती धावा सांगतील. फटका तर चांगला होता, उंच पुरा गेला होता, एलिव्हेशन तेवढं प्राप्त झालं, परंतु शुभम प्लीज निर्णय शेवटच्या बॉलवरती. चला टॉस साठी या कॅप्टन, विनंती करतोय लायन्स आणि चला लायन्स आणि चॅलेंजर. चला टॉस साठी या प्लीज कॅप्टन. यस शुभम. चौकार आहे, 4 धावा आहेत आणि चौकाराने टीमची धावसंख्या झाली आहे 61 आणि 62 धावांचं आव्हान असेल. अर्थातच टीम रॉयल संघ आणि टॉस होईल. नेक्स्ट मॅचचा आपण टॉस घेणार आहोत. चला मान्यवरांच्या शुभ हस्ते मात्र टॉस होईल. अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि चला दोन्ही कॅप्टन मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये नेक्स्ट मॅचचा टॉस. चला कॉल कोणाचा असेल. लायन्स कॉल घेईल. हेड टेल कॉल करायचंय. कॉल केलेला पण आलाय टेल. टॉस जिंकलाय प्रवीण. प्रथमतः निर्णय काय. फिल्डिंग फिल्डिंग करण्याचा निर्णय. आतापर्यंत किती मॅच तुम्ही जिंकलायत, किती मॅच लॉस आहात. एक मॅच जिंकलो, एक मॅच हारलो. या मॅच मध्ये समोरच्या टीमला कुठेपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. मिनिमम म्हणजे 50-60च्या आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करू. टॉस तुझ्या बाजूने राहिला नाही. बॅटिंग करायचे, कुठेपर्यंत मजल माराल. 60 क्रॉस करायचा बघू. चॅलेंज ओव्हर भरपूर महत्वाची असेल. कितीपर्यंत मजल माराल या ओव्हर मध्ये. नाही 10 ते 12 रन बघू आम्ही पॉवर प्लेच्या ओव्हरला. म्हणजे प्लस होऊन 18 ते 20 रन भेटू शकतात. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. टॉस इथे झालाय आणि टॉस जिंकतातच चॅलेंजर या संघाने. आणि चॅलेंजरने टॉस जिंकत असताना मात्र सांगितलंय की आम्ही बॉलिंग करू आणि बॅटिंग साठी आमंत्रित केलंय अर्थातच लायन संघाला. मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना सन्माननीय आदरणीय साहेब, क्रीडा स्पर्धा बघताय कुंभरवाडा प्रीमियर लीग 5व्या पर्वामध्ये ही क्रीडा स्पर्धा अनुभवायला मिळते. सर्वांचा उत्साह पाहायला मिळतोय. 5व्या पर्वामध्ये ही क्रीडा स्पर्धा कुंभरवाडा प्रीमियर लीगचं हे भव्य दिव्य आयोजन पाहायला मिळतंय. काय सांगाल, कशा पद्धतीने ही क्रीडा स्पर्धा पाहताय. कुंभारवाडा प्रीमियर लीग पर्व 5वे या क्षेत्रातील सर्व खेळाडूंना अतिशय चांगल्या प्रकारे न्याय देण्याचं काम, त्यातून एखादा चांगला खेळाडू हा त्यातून शोधून आमचे जिल्हाध्यक्ष आणि शाखा प्रमुख मयेकरजी आणि राकेश वराडकर, विजयजी आणि आमचे ह्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष जे रुपेश खांडके आणि ह्या 128 लोकांमध्ये एखादा एक चांगला खेळाडू जो त्यांचा मुलगाही लवकरात लवकर इंडियामध्ये खेळणार आहे. आज ज्या पद्धतीने त्यांनी ही मॅच प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मुलांना व त्यांच्या असलेल्या खेळाडूंमध्ये असलेलं जे खेळाडूपणा, इच्छा त्या बाहेर काढण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. मी अतिशय मनापासून वैभव मयेकर आणि आमचे जिल्हाध्यक्ष रुपेश खांडके, विजयजी या सर्वांचं मनापासून धन्यवाद देतो. आणि ज्या आता टॉच उडवला, ज्यांनी बॅटिंग व
फिल्डिंग ह्या दोन्ही संघाचं मनापासून धन्यवाद देतो की ते चांगला प्रतिसाद करून मॅच जिंकून घेतील अशी इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. या ठिकाणी साहेब देखील या मॅचचा आनंद घेतील आणि अनेक काळ त्यांनी देखील क्रिकेटसाठी गाजवलाय आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये ते खेळताना पाहायला मिळतील. आज जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही जा, परंतु क्रिकेट पासून दूर राहू शकत नाहीत आणि प्रत्येकाच्या नसानसामध्ये क्रिकेट भिनलेलं आहे आणि तोच क्रिकेटचा आनंद ही सर्व मान्यवर मंडळी आज या मैदानाच्या माध्यमातून, या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून या कुंभारवाडा प्रीमियर लीग मध्ये घेत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या खेळाचा आनंद लुटताना मात्र पाहायला मिळत आहेत. त्यांच्या कारकिर्दीमध्ये देखील अनेक क्रीडा स्पर्धा त्यांनी गाजवलेल्या आहेत आणि तोच अनुभव पुन्हा एकदा अनुभवण्यासाठी ही सर्व मान्यवर मंडळी आज मैदानाच्या आतमध्ये षटकार चौकाराची आतिषबाजी करत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. आणि हा प्लॅटफॉर्मच अशा पद्धतीने आहे की या प्लॅटफॉर्मवरती लहानांपासून थोरापर्यंत हा प्रत्येक खेळाडू क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत असतो आणि या दुर्गादेवी मैदानाकडे मात्र एकवटला जातो, कारण ही क्रीडा स्पर्धा सर्वांच्या मनामनातली आहे आणि सर्वांना हवीहवीशी वाटणारी ही क्रीडा स्पर्धा अर्थातच कुंभारवाडा प्रीमियर लीग 2026चं हे भव्य दिव्य 5वं पर्व आपण अनुभवताय. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या क्रीडा स्पर्धेचा उद्घाटनीय सोहळा संपन्न झाला आणि त्यानंतर मात्र या स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेची जर चर्चा केली तर प्रगल्भ असं व्यासपीठ, मान्यवरांची उपस्थिती आणि चमचमती ट्रॉफी आपण पाहिलं गेलं. ट्रॉफी इनॉग्रेशन देखील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये झालं. फायर शो जिथे आपण पाहायला गेलं तर फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये जो मुख्य उद्घाटनी सोहळा काल संपन्न झाला. कालच्या रात्रीमध्ये आजचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसामध्ये ही क्रीडा स्पर्धा फ्लॅश लाईट ऑन झाल्यात आणि थोड्याच वेळामध्ये फ्लॅश लाईट मध्ये या मैदानाचं दृश्य काही वेगळं पाहायला मिळतं आणि या मैदानामध्ये थोड्या वेळानंतर क्रिकेटचे प्रेक्षक वर्ग, क्रिकेटचा चाहता वर्ग या मैदानाकडे एकवटला जाईल आणि पुन्हा एकदा मैदान, या मैदानामध्ये क्रीडा रसिक पाहायला मिळतील. उद्याच्या दिवसामध्ये जर बँजो असेल, डीजे असेल, ढोल असतील, सर्व गोष्टी उद्याच्या दिवसामध्ये मात्र पाहायला मिळतात. ही सर्व मान्यवर मंडळी क्रिकेटचा आनंद घेत असताना मात्र पाहायला मिळतात. मॅचच्या दिशेने जाऊयात. टॉस झालाय, टॉस जिंकलाय अर्थातच चॅलेंजर या टीमने आणि टॉस जिंकून प्रथमतः आम्ही गोलंदाजी करू असं सांगितलंय आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय लायन संघाला. चॅलेंजर संघाने मात्र टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतलाय आणि लायन संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. पूर्वार्धाचा खेळ समाप्त झालाय. सेकंड इनिंगला सुरुवात होईल आणि सेकंड इनिंग मध्ये आपण आवाजामध्ये करूया परिवर्तन, ऐकूया प्रसादजी परब सरांचा आवाज. मी मान्यवरांना विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती असं नसतं व्हायचं. थँक्यू सो मच. हॅलो. थँक्यू, खूप खूप धन्यवाद आशिष सोरगे. सर मॅच आपण सुरू करूया. 62 धावसंख्येचं लक्ष आहे. 62 रन्स टू विन फॉर टीम रॉयल्स. एक विजयी, एक पराभूत, 2 मॅच मध्ये 2 पॉइंट त्यांच्याकडे आहेत. अपोनंट टीम आपण बघतोय मात्र ग्राउंडवर उतरल्या फिल्डिंगसाठी. धावसंख्या खूप चांगली बनवली. 61 धावा त्यांनी कुठल्या होत्या. वॉरियर्स या अगोदर आपण बघितलं तर त्यांनी एक सामने ते खेळलेत, एक पराभूत झालेले आहेत. अजून तरी पॉईंटवर त्यांचं खातं उघडलेलं नाहीये आणि बघायचं या मुवमेंटला रॉयल संघ काय दृष्टिकोन घेऊन ग्राउंडच्या मध्ये उतरलाय.
62 रन्स टू विन. स्ट्राईक एंडला गौरव पंडित आहे, नॉन स्ट्राईक एंडला ओमकार मयेकर. आणि बघायचं षटक क्रमांक पहिलं सागर कोलुगडे बोली मार्कवर. चला दोन्ही टीम्सला ऑल द बेस्ट. उपस्थित सर्व मान्यवरांकडून पाहुण्यांकडून दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जसं मी उल्लेख केला व्यासपीठावरून बघतोय की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार आणि सन्माननीय माजी आमदार मिलिंदनंदा कांबळे मुंबई अध्यक्ष, त्याचबरोबर त्यांच्यासोबत त्यांचे मुंबईचे पदाधिकारी सोहेल सुभेदार, त्यानंतर उत्तमराव माने, आसिफ लकानी, शरद शिंगरे आणि राजेश साऊ यांचं सर्वांचं आगमन झालं. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आहे. सर्वांच्या वतीने दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. पहिला चेंडू. ओ हो हो हो, काय चेंडूची फेक होती. स्ट्रॉंग अपील इन फ्रंट ऑफ द स्टंप. दोन्ही मॅच मध्ये कारनामा केलाय सागर कोलुगडेने आणि दोन्हीही मोठे शिकार. पहिल्या मॅच मध्ये जय जाधव, या मॅच मध्ये आपण बघतोय त्या ठिकाणी गौरव पंडित, आणि तिसऱ्या पंचाने ताबडतोब प्रेफर केलंय. आउट. देर इज नो रिव्ह्यू. पहिल्या चेंडू रिव्ह्यू घेतला तो सुद्धा गमावलाय. आता पूर्णपणे या मॅच मध्ये तुमच्याकडे रिव्ह्यू नाही. LBW साठी रिव्ह्यू वापरलाय. आय एम रिअली सरप्राईज, रिअली सरप्राईज. पहिल्याच बॉलवर फलंदाज बाद होतोय. पायचीत पकडला गेलाय. स्ट्रायकिंगला आपला फक्त फलंदाज बघतोय शिवम यादव येतो बॅटिंगला. सागर कोलुगडेने दोन्ही मॅचमध्ये ती कमाल केली आहे, ती करामत केली आहे. पहिल्या मॅचमध्ये जय जाधवचा अडसर त्याने पहिल्या चेंडूवर दूर केला आणि या मॅचमध्ये गौरव पंडितला त्याने पायचीत पकडलं. नेक्स्ट बॉल सागर कोलुगडे, स्ट्राईक एंडला शिवम. बाहेर आहे चेंडू, दिशाहीन, ऑप्शनच्या खूपच बाहेर. आदित्य शर्मा आमचे जे पंच ते पंच इशारा करतात आमच्या अझीमला. इट्स अ वाईट. अझीम आमचे जे ऑफिशियल स्कोर आहेत, ऑनलाईन स्कोर आहेत क्रिक हिरोजवर, ते स्कोरिंग करत आहेत. धावसंख्या धावफलकावर 1, वाईटची एक धाव इथे ऍड केली जाईल धावफलकावर. 62 हे टार्गेट आहे रॉयल समोर. लक्ष खूप चांगलं आहे, लक्ष खूप मोठं असं मी म्हणेन. नेक्स्ट बॉल. ओ हो हो, क्या बात आहे. या चेंडूची लाईन परफेक्ट होती. ब्युटिफुल डिलिव्हरी. बॅट्समनकडे फुटवर्क नाहीये, पळताली तर नाहीये, आणि त्या मोमेंटला बॅट्समनला जागेवर उभं राहून इथे माझा चेंडू ज्याप्रमाणे टाकलाय, अत्यंत वाखाणण्याजोगा चेंडू होता. गुड बॉलिंग, चांगला चेंडू सागर कोलुगडेचा. धावसंख्या 1 आणि 1 गडी बाद. सागर लोअर फुल टॉस ऑन ड्राईव्ह. इथे मात्र ओमकार आधी तयार नव्हता, नंतर तयार झालाय. एकदा तिथे कंप्लीट झाली आहे चेंडूवर. कम्युनिकेशन खूप इम्पॉर्टंट आहे सध्याच्या घडीला. संवाद हे खूप इम्पॉर्टंट आहे. संवाद मला जरा स आपण काढला तर वाद होतो, आणि वादामध्ये कधी आपण बघतो त्या ठिकाणी कम्युनिकेशन नाही तर खेळाडू बाद सुद्धा होतो. ते कम्युनिकेशन तुम्हाला ठेवावं लागेल, कारण पहिली आपण बघतो की पहिल्याच बॉलवर विकेट गमावली आहे मोठी. ज्या पार्टनर्सने, ज्या फलंदाजांनी, ज्या 2 ओपनर बॅट्समनने आतापर्यंत ही स्पर्धा गाजवली, दोन्ही मॅचमध्ये चांगली बॅटिंग केली होती. पहिल्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप गौरव आणि ओमकारने केली होती. ती गौरवची विकेट मात्र मिळाली आहे. शॉट ऑफ लेंथ आहे, ट्रेडमार्क शॉट. हा फेवरेट झोन आहे ओमकारचा. 2D शॉट. 2 धावेचा हा फटका. इट्स अ 2D शॉट. धावसंख्या धावफलकावर 4.
62 धावसंख्येचा पाठलाग 6 षटकात करायचा आहे. टेम्परामेंट, संयम ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात जेव्हा आपण 6 षटकांचे सामने खेळतो. फुटर बघा, लेग ग्लास आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता. दिनेश सांगणे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक लावला होता. आणि बघायचं पंचावर काय निर्णय घेत आहेत, काय निर्णय घेता, काय सिग्नल करतायत, त्यांच्याकडून काय सिग्नल येतोय. बघा पंच आणि कमिटीला डिसिजन घेऊ द्या. पंच तिथे कमिटी इन्व्हॉल्व्ह होईल पंचांसोबत. It's a dot delivery. There is no run. लास्ट बॉल डॉट होता. संख्या ती धावफलकावर 4 धावा. या षटकात खूप चांगली गोलंदाजी आपण बघतोय. शॉर्ट ऑफ लेन, पुन्हा एकदा चांगला पोलचा फटका मिड विकेटला आणि धावसंख्या धावफलकावर बघतोय जी या 2 मुळे अंकित झाली ती 6 धावा धावफलकावर. पहिले षटक खूपच चांगलं इकॉनॉमिकल टाकलंय, खूप सुंदर टाकलंय. आणि अशा मूल्यात बघतोय त्या ठिकाणी चांगली गोलंदाजी, अवघ्या 6 धावा त्याने खर्च केले त्या आपल्या पहिल्या षटकामध्ये सागर कोलुगडेने. 62 धावसंख्येचा पाठलाग रॉयल संघाला करायचा आहे. बघायचं आहे षटक क्रमांक पहिलं निश्चित म्हणे की मात्र गोलंदाजी करत असताना सागर कोलुगडेच्या बाजूने, त्यांच्या संघाच्या बाजूने, वॉरियर्सच्या बाजूने लागलं. पण नंतरची 5 षटकं ही सुद्धा इम्पॉर्टंट आहे रॉयल संघासाठी. आपण पाहत आहोत कुंभारवाडा प्रीमियर लीग सीझन 5 पाचवं पर्व या स्पर्धेचं. आणि आपण बघतो की संध्याकाळी सत्र सुरू झालंय. सामना क्रमांक 5वा सुरू आहे. यंत्र अजूनही 3 सामने यंत्र बाकी आहेत आजच्या दिवसामध्ये. आजच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये चॅलेंज वर्सेस लायन्स या नाणेफेकीचा कौल झालाय. सन्मान्य माजी आमदार मिलिंद नंदा कांबळे मुंबई अध्यक्ष यांच्या शुभसाहेबांना टॉस केला आणि रेड टॉस जिंकला. तो चॅलेंजरने फिल्डिंगचा निर्णय घेतलाय आणि लायन्सला इन्व्हाइट केले बॅटिंगला. अमन चौरसिया बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 2 घेऊन आलाय. अमनने जर विकेट काढली तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे आदित्य चौरसियाकडून, आदित्य अग्रवालकडून. ओके, फुल टॉस स्क्वेअर लेग मध्ये आणि 2D शॉट. बघा अमनला प्राइस लागलाय. आमच्यासोबत त्यांचे सपोर्टर उभे आहेत. मला असं वाटतं ते सुद्धा चौरसिया आहेत की कारण मी चौरसिया नाव घेतलं. खरं तर ऑप्शनच्या वेळी बऱ्याच वेळा मी हा शब्द वापरला, ही टिप्पणी वापरली आहे की चौरसिया प्रीमियर लीग सुद्धा व्हायला पाहिजे. एवढ्या चौरसिया या ठिकाणी आहेत, एवढा परिवार आहे त्यांचा मोठा. तर धावसंख्या 2 ने पुढे सरकली ती 8 धावा धावफलकावर. 8 ऑन अ बोर्ड. नेक्स्ट बॉल अमनचा. ओ एज अँड गॉन, एज अँड गॉन, बिग विकेट अमन विथ गोल्डन आर्म, फलंदाज बाद. आदित्य अग्रवाल यांनी पारितोषिक लावलं होतं विकेटसाठी 500 रुपये आणि 500 रुपये कमावले सुद्धा आहेत. क्या बात आहे अमन चौरसिया. तर पारितोषिक कंटिन्यू असणार आहे. जेवढे विकेट काढेल प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये आहेत आदित्य अग्रवालकडून. बॅटिंगसाठी आले फलंदाज विनय मयेकर, एक्सपिरियन्स क्रिकेटर, या संघाचा अत्यंत अनुभवी आणि इव्हन या ग्राउंडचा, या कुंभारवाड्याचा अत्यंत अनुभवी खेळाडू बॅटिंगसाठी विनय मयेकर विथ पनामा कॅप. शॉर्ट ऑफ लेन चेंडू, पुलचा फटका स्क्वेअर लेग मध्ये. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये. इट्स अ 2D शॉट अँड धावसंख्या धावफलकावर 10 इन डबल फिगर. धावसंख्या 10. उंच गेलाय आणि वायडिश लॉंगॉन मध्ये आपण बघतोय हा चेंडू आणि पंचांचा 2 धावेचा इशारा या चेंडूवर. धावसंख्या 12. गरज आहे प्रत्येक बॉलवर 2D मांडण्याची गरज आहे कारण 62 धावसंख्येचा पाठला करायचा. 36 चेंडू तुमच्याकडे असतात आणि निश्चित जर तसा जर तुम्हाला पाठला करायचं असेल तर त्या इक्वेशनने तुम्हाला खेळावं लागेल, त्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला खेळावं लागेल.
आता बघतो सध्या आपण बघतो की परिस्थिती थोडीशी गंभीर आहे. 2 विकेट लवकर गमावले, त्याच्या मुवमेंटला ती बॅटिंग इम्पॉर्टंट आहे किंवा ती पार्टनरशिप इम्पॉर्टंट आहे. शुभम तळदेवकर आणि ओमकार मोरे ताबडतोब कॉमेंट्री बॉक्स जवळ या. समोर मारलाय थोडंसं वाईडिश. बीजे बंडगे आपल्याला बोलवत आहेत. शुभम तळदेवकर आपण सुद्धा या. स्कोर मोज ऑन 14-1-4. अजिबात तिथे जास्त चर्चा नको आहे. फिल्डिंग टीम सामना लगेच सुरू करायचा आहे. रॉयल्सच्या विरोधात वॉरियर्स लढवय्या असा आपण संघ बघतो, म्हणजेच वॉरियर्स. 14 लॉस ऑफ 2. नेक्स्ट बॉल अमनचा फुल टॉ. इथे मात्र चेंडू होतो, समोर ऑफर केला फटका. शॉर्ट पिच चेंडू. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. ह्यूज अँड हँडसम 6 रन. स्टँड अँड डिलिव्हर. म्हणून म्हटलं की फक्त या ग्राउंडचा नाही, या पूर्ण कुंभारवाड्याचा सगळ्यात अनुभवी खेळाडू ग्राउंडवर बॅटिंग करतोय विनय मयेकर. एक्सपिरियन्स इज द बिग टीचर, इट्स अ गुड टीचर, आणि तेच बघायला मिळतंय. अनुभवाची शिदोरी त्याच्याकडे, आणि या अनुभवाच्या जोराने मात्र मी कित्येक वेळा बघितल्या ग्राउंडवर मॅच जिंकून देत असताना. धावसंख्या धावफलकावर आपण बघतो जी अंकित झाली आहे 2 षटकांच्या अखेरीस 20. आणि हा फटका बघितल्यानंतर मला एक भरत लोहारचा एक डायलॉग आठवला कि शेर कितना भी बूढ़ा हो जाए वो घास नहीं खाएगा, वो मांस ही खाएगा. येस 50-50 वर. थँक्यू युवराज, थँक्यू. लक्ष वेधून घेतलं त्याबद्दल. इट्स अ 50-50 ओव्हर. बघा ते चॅलेंज सागर कोलुडेच्या विरोधात आहे. स्ट्राईक एंडला ओमकार. ओ हा चेंडू थोडासा ब्रेक होता संधी त्या ठिकाणी. चेंडू मागे जातोय आणि तोपर्यंत पहिल्यांदाच मला असं वाटतं ओमकार तिथे मिस झालाय. शॉर्ट पिच चेंडू, रडार मधला चेंडू, रेंज मधला चेंडू होता, पण त्याला डिक्लेअर झोनमध्ये पाडू शकला नाही. दरम्यान एक धाव पूर्ण. चॅलेंज काय आहे तर चॅलेंज असं आहे की या षटकात तुम्हाला कमीत कमी 10 धावा करायचे आहेत. कमीत कमी 10, तरच तुम्ही प्लस मध्ये राहाल. अदरवाईज जर 9 म्हणजे 10च्या खाली जर तुम्ही स्कोर केला तर तुम्ही मायनस मध्ये जाल. हे इक्वेशन आहे 50-50 ओव्हर चॅलेंज ओव्हर. पहिल्या चेंडूवर एक धाव, धावसंख्या 21-21. 21 धावा धावफलकावर. गोलंदाज सज्ज पुन्हा सागर कोलुगडे सेकंड स्पेल मध्ये आलाय. समोर विनय मयेकर. थोडंसं थांबून मागे आउटसाइडला प्लेस केला. एक धावा, एक हातामध्ये झेल घेण्याची संधी या ठिकाणी होती, पण चेंडू बाहेर निघून जातोय गोशांकी क्षेत्रामध्ये, आणि पंचांचा 2 धावेचा इशारा. टोडी. धावसंख्या 23 धावा धावफलकर. 62 धावसंख्येचं लक्ष अजूनही करायचे त्या 39 धावा. 39 स्टील रिक्वायर फ्रॉम द 22 डिलिव्हरी. 22 चेंडू आणि 39 हे समीकरण मात्र रॉयल्सच्या समोर आहे. रॉयल्सने मात्र जर आपण बघितलं स्पर्धेतला उद्घाटनी सामना ते खेळले. पहिल्या सामन्यात ते पराभूत झाले. क्लोज मॅच, क्लोज येऊन पराभूत झाले. 6 चेंडू 10 धावा त्यांना करायच्या होत्या, त्या झाल्या नाही, चेस झाला नाही. पण त्यानंतर एक नवीन उमेद घेऊन मात्र हा संघ ग्राउंडच्या मध्ये सेकंड मॅच मध्ये उतरला. आज सुद्धा ते पहिला सामना खेळले आणि पहिल्या सामन्यात ते विजयी सुद्धा झाले. त्यामुळे एक नवीन उमेद हवी असते. नवीन दिवस आहे, नवीन उमेद आहे, अपोनंट नवीन आहे, आणि अशा मोमेंटला सुरुवात चांगली केली ओमकार मयेकरच्या नेतृत्वाखाली. चांगला खेळ बघायला मिळाला. ओके 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 पंच डिसिजन घेतील. खेळाडूने कितीही तो चेंडू दाखवला कसा आहे काय आहे, व्हॉट एव्हर डिसिजन ते पंचांचा आहे. सर्वतोपरी निर्णय असेल तो पंचांचा, त्याच्यामुळे कोणी तिथे इंटरफेअर करू नका. त्यांना त्यांचा डिसिजन घेऊ द्या. चला फिल्डिंग लावून घ्या. सर्वांच्या पुरस्कर्त्यांनी सुद्धा मी मनपूर्वक आभारी ते व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. निओ डेव्हलपिंग, फ्युजन कॅरिट्यूड, सिने व्हिज्युअल, रावत स्पोर्ट्स, राज रावत, नळबाजारची आई भवानी, कुंभारवाड्याचा गणराज, सुतरगल्लीचा सुखकर्ता, गोल्ड देऊळचा राजा, मेटलटेक इंडिया, स्टुपा केरेमॉस, चेतन सिरॅमिक्स, एक्सलन्स प्राईम डेव्हलपर्स, कुंभारवाड्याची माऊली, राधेशा मित्रमंडळ, महाराष्ट्र मेटल कॉर्पोरेशन, अमित धुमाळ, शिवम मार्बल, ग्रॅनाइट, रिद्धी सिद्धी इम्पॅक्स, गोल्डन मार्बल, गॅलेक्सी सिरेमिक स्टुडिओ, कुंभारवाड्याचा सम्राट, मुनोत इंडस्ट्रीज. यावेळी आपण मॅचकडे. सागर तयार, समोर विनय तयार. धावसंख्या 23.
ओ हा ओव्हर पिच होता, ओव्हर पिच बॉल होता, ऑन ड्राईव्ह केलाय. शतशक येतं तिथे चेंडू कव्हर करेपर्यंत एकदा ते कंप्लीट. मागचे 3 चेंडू आणि आल्यात त्या 4 धावा. म्हणजेच काय, येणारे 3 चेंडू तुम्हाला 6 धावा करावे लागतील तरच तुम्ही प्लस मध्ये राहाल. जे चॅलेंज असतं एका षटकामध्ये, या तिसऱ्या षटकामध्ये 10 धाव्यांचं. फुलटॉस, चेंडू हवेमध्ये, झेल सुटलाय, झेल सुटलाय, फटका जणू काही चटका लागला त्या ठिकाणी आणि झेल सुटलाय ओमकारचा. ओमकारला मिळाले जीवदान. चेंडू गेलाय डॉट. 4 चेंडू आले त्या 4च धावा. आता जर मायनस मध्ये जायचं नसेल तर या 2 चेंडू 6 धावा कराव्याच लागतील. 50-50 ओव्हर, चॅलेंज ओव्हर. 5वा चेंडू गोलंदाज सज्ज होत आहे. सागर समोर ओमकार. ओ हो, क्या बात है, अनप्लेबल डिलिव्हरी, व्हॉट अ डिलिव्हरी, मॅग्निफिसेंट ओव्हर. दर्जेदार गोलंदाजी सागर कोलुगडे. दुसरा बॉल बॅक टू बॅक डॉट. लास्ट बॉल टू गो. धावसंख्या या षटकात आतापर्यंत 4, एकूण धावसंख्या 24. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, हवेमध्ये चेंडू आणि घोषांकी क्षेत्रात जातोय निघून. पंचांचा एका धावेचा इशारा फक्त. म्हणजेच का आले त्या षटकात आले ते 5 धावा, 2 धावा फक्त मिळतील, 3 धावा मायनस होतील. म्हणजेच काय, धावसंख्या धावफरकावर 22. 3 षटकांचा ऑफिशियली ड्रिंक ब्रेक तुम्ही घेऊ शकता. तीन षटकाखेर धावसंख्या 22. म्हणजेच काय, 3 षटकात करायचे ते 40. 22 अजून करायचे ते 40. 18 चेंडू 40. दोन षटकाखेर धावसंख्या 20 होती. 50-50 ओव्हरच्या मॅच मध्ये ओव्हरमध्ये फक्त आले त्या 5 धावा. त्यामुळे 3 धावा मायनस झाल्या आहेत आणि फक्त मिळतील त्या 2 धावा. म्हणजेच काय, समीकरण उरले 18 चेंडू आणि करायचे त्या 40 धावा. 18 चेंडू 40. इट्स अ बिग टोटल. चॅलेंज असणार आहे विनयकडे, चॅलेंज असणार आहे ओमकारकडे. दोन्हीही मयेकर, दोन्हीही बंधू, दोन्हीही भाऊ. आणि बोली मार्कवर ओमकार जामसुतकर. चला मॅच सुरू करा, चला सामना सुरू करा. यात अजून 3 सामने बाकी आहेत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट अटॅक करतोय ओमकार जामसुतकर. स्ट्रायकिंगला विनय. ओ हो, क्या बात है, भन्नाट यॉर्कर. अनप्लेबल बॉल बुंद्यामध्ये टाकलाय. बांधून ठेवलं पहिल्या चेंडूवर विनयला ओमकारने. धावसंख्या काय माहिती, धावफलक 22. समोर मारलाय, हा पलटवार आहे. व्हॉट अ शॉट, स्टँड अँड डिलिव्हर, गुड शॉट, चौकार. दर्जेदार फटका. विनयचा रिप्लाय. विनयने ताबडतोब उत्तर दिले जास्त वेळ न घेता पुढच्या चेंडूवर. आणि या चौकारामुळे धावसंख्या 26. 26 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा ओमकार जामसुतकर, पुन्हा एकदा समोर येतो विनय. धावसंख्या जी आपण बघतोय धावफलकावर ती 26. ओमकार अगेन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस आहे, ऑन ड्राईव्ह केला, तिथे शतशक आहे. ओमकार धाव घ्यायची, ते पण नकार दिलाय. पुन्हा एकदा मागे जावं लागेल. योग्य डिसिजन, ताबडतोब निर्णय घेतला विनयने. अजिबात तिथे मात्र रिस्क घेतली नाहीये. कारण दोघं जण जर शेवटच्या टप्प्यापर्यंत या मैदानावर टिकून राहिले तर या सामन्यावर विजय मिळू शकतात. एवढी क्षमता दोघांमध्ये आहे. पण समोर सुद्धा आपण बघतो की तेवढाच मजबूत संघ आहे वॉरियर्स. पुढचा चेंडू ओमकारचा. ओहो, क्या बात आहे, लाजवाब. खूप चांगली पिचिंग. आणि तोपर्यंत भरपूर लेट झाला शॉट खेळत असताना विनयला.
बॅट आणि पायाच्या मधून चेंडू निघून जातो विकेट किपरकडे, दिनेश सांगळेकडे. डॉट बॉल. शॉर्ट पी चेंडू मिस टाइम फटका, झेलची संधी आणि इझी इझी टेकन साहिल देवरेसाठी. सॉफ्ट डिसमिसल, फलंदाज बाद. चिन्मय, नवीन फलंदाज चिन्मय लांजेकर बॅटिंगसाठी येतोय. नवीन आलेला फलंदाज ओमकार सोबत आता साथ द्यावी लागेल. या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे तर खूप मोठं दडपण आहे, दबाव भरपूर आहे. त्या प्रेशरमधनं चांगली बॅटिंग करावी लागेल, चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. 26 लॉस ऑफ 3, पण संगणकाचं खरंच कौतुक करावं लागेल ओमकार जामसकर. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. चौकार आल्यानंतर खूप चांगलं कमबॅक. ओ फ्लिक ऑफ द रिस्ट, स्क्वेअर लेग मध्ये, डिक्लेअर झोन मध्ये 2D शॉट. षटक संपते ती 4, धावसंख्या 28, चेंडू शिल्लक ते 12 आणि करायचे ते 34. 34 टू विन फ्रॉम द 12. अक्षय जरा विकेट गेल्यानंतर, षटकार गेल्यानंतर चौकारांचा आपण अपेक्षा करतो ती सुद्धा गाणी लावू येऊ दे तुमच्याकडून. बघायचं आता मात्र स्ट्राईक एंडला जास्तीत जास्त कोण स्ट्राईक एंडला उभा राहणार, कोण जास्तीत जास्त स्ट्राईक स्वतःकडे रोटेट करणार. विजेता अक्षयच्या जागी जयेश आलेत. जयेश, स्वागत आहे तुझं या दुर्गादेवी मैदानामध्ये, KPL मध्ये. चला मॅच सुरू करूया. 12 चेंडू 34 धावांची आवश्यकता आहे. 34. 12 बॉल अँड 34 टू विन. बॉलर बॉलिंग मार्कवर लेफ्ट आर्म बॉलर यश नार्वेकर. पहिल्या मॅचमध्ये यशच्या विरोधात जबरदस्त आक्रमण झालं होतं. खरपूस समाचार या खेळाडूचा घेतला होता आणि बघायचं तशी बॅटिंग इथे मात्र होईल का त्याच्या विरोधात. स्ट्राईक एंडला ओमकार, संघाचा संघनायक, कॅप्टन. समोर मारलाय, बघायचं धावा किती मिळतील या चेंडूवर. एलिव्हेशन जास्त नाहीये पण इट्स 2D शॉट. ओमकार प्रयत्न करतोय त्या ठिकाणी जास्त धावा मिळते. समोर चौकार षटकार त्या ठिकाणी टार्गेट करण्याचा प्रयत्न करतोय. 2 धावा मिळतात या चेंडूवर आणि धावसंख्या अंकी झाली. धावफलक आपण बघतोय या 2 धावेने 30 धावा. 11 चेंडू आणि 30 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 32 धावांची आवश्यकता आहे. 11-32. स्वतः आपण बघतो त्या ठिकाणी सागर क्लोज उभा राहिलाय बॅट्समन थोडासा दबाव टाकण्यासाठी. यश नार्वेकर, दिनेश सांगळे काहीतरी फील्डमध्ये चेंजेस आणतोय. बघायचं हा दबाव कितपत योग्य ठरणार आहे तो वॉरियर्स संघाचा फलंदाजावर, ते बघायला लागेल. हो, दबाव आता गोलंदाजावर. दबाव गोलंदाजावर. असं वाटलं की बॅट्समन दबाव येईल की काय, उलटा दबाव बघतो त्या ठिकाणी गोलंदाजावर आलाय. ओव्हर द वेस्ट बॉल होता. नेक्स्ट बॉल असेल तो फ्री हिट. पंचांनी नो बॉलचा इशारा केलाय. ओव्हर द वेस्ट आणि या नो बॉलमुळे धावसंख्या 31 अंकी झाली धावफलकावर. नेक्स्ट बॉल फ्री हिट आहे. दोन प्लेयर आपण बघितलं त्या ठिकाणी समोर लावले. 2 प्लेयर समोर लावले आपण बघतो त्या ठिकाणी दबाव आता मात्र आलाय तो म्हणजे गोलंदाजावर. सर किती वेळ राहिलाय अंपायर, तुम्ही सुद्धा लक्ष घ्या किती वेळ राहिलाय. यस, वेळ निघून गेली. पंचाने आता सांगितलं तुम्हाला वेळ निघून गेली. तिसऱ्या पंचानं रेफर केलंय ते म्हणजे ओव्हर द वेस्ट साठी. पंचाने जो डिसिजन दिला होता नो बॉल त्याला चॅलेंज केलंय.
गोलंदाजी करणाऱ्या संघाने. इट्स अ नो बॉल. रिव्ह्यू लॉस्ट. आता मात्र फिल्डिंग टीमकडे रिव्ह्यू नाही आहे. इट्स अ नो बॉल अँड नेक्स्ट बॉल फ्री हिट. धावसंख्या 31. चेंडू शिल्लक आहे ते 11. अजून करायचे त्या 31 धावा. 11 बॉल अँड 31 टू विन. धावसंख्या 31 झाली आहे. 31 अजूनही करायचे आहेत. फ्री हिट बॉल. स्ट्राईक एंडला ओमकार. ड्राईव्ह केलाय. धाव मिळणार नाही या चेंडूवर. एकदम तो खोलवर टप्प्याचा चेंडू टाकलाय. अजिबात ओव्हरपिच दिला नाहीये. कारण ओव्हरपिचसाठी ओमकार इथे रेडी होता, पण चेंडू चांगला टाकलाय यश नार्वेकरने. गुड बॉलिंग. चांगलं कमबॅक. यशचा पुढचा चेंडू. शॉर्ट ऑफ लेन. पुलचा फटका मिड विकेट मध्ये आणि 2D शॉट. 2 धावा येतील या चेंडूवर. 2 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या 33. 3 गडी बाद. 9 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही करायचे त्या 29. एका दुसरा मोठा फटका हवाच आहे मॅच बनवण्यासाठी. 9-29. हो, लॉफ्टेड स्ट्रोक थ्रू द गॅप आणि डिक्लेअर झोन. 2D. 2 धावेचा इशारा. ओमकार प्रयत्न करतो. समोरची जी रेंज आहे आपण जी बघतोय, म्हणजे ग्राउंडचा जो परिसर आपण जो बघतोय समोरच्या एंडला, समोरच्या दोन्ही भिंती आपण ज्या बघतो ज्या ठिकाणी एंड होतात, त्या ठिकाणच्या त्या मधल्या गॅपमध्ये मोठा फटका मारायचा आहे. तिथे लक्ष आहे ओमकारचं. 8 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 27 धावा. एट बॉल अँड 27 टू विन. सामना कुठल्या संघाच्या बाजूने झुकणार बघायचं या मोमेंटला. लीगमध्ये आपण बघतोय त्या ठिकाणी टीम रॉयल्स सामना क्रमांक 3 ते खेळत आहेत लीग मधला. जवळजवळ त्यांचा लीग मधला हा शेवटचा सामना आहे. चारच्या संघाचे आपण 2 ग्रुप केलेत आणि बघायचं कुठल्या ग्रुपमधला कुठला संघ पुढे येईल. पुढचा चेंडू यशचा. ओ, झेल अँड ड्रॉप. एवढा वेगवान फटका होता, पण झेल सुटलाय तो ओमकार मयेकरचा. आतापर्यंत आपण बघतो या स्पर्धेमध्ये स्ट्रॉंग पोझिशनवर तो म्हणजे फायटर संघ. दोन्ही सामने जिंकलाय. 4 पॉईंट त्यांच्याकडे. ब्लास्टर दोन्ही पराभूत. 0 पॉईंट त्यांच्याकडे. चॅलेंजर 2 सामने 1 विजय 1 पराभूत 2 पॉईंट. आणि कोमराडो रॉयल्स आतापर्यंत 2 सामने 1 विजय 1 पराभूत 2 पॉईंट. बाकी सर्व टीमचे 1-1 मॅच झालेले आहेत आतापर्यंत. नेक्स्ट बॉल. पुढचा चेंडू यशचा. फुल टॉस. रबर स्टॅम्प. रबर स्टॅम्प. What a shot is that from ओमकार मयेकर. उत्तुंग षटकार मारलाय. सामना आला त्या निर्णायक षटकामध्ये. चेंडू शिल्लक ते 6 आणि करायच्या ते 21 धावा. 6-21. 6 चेंडू आणि 21 धावांची गरज. निर्णायक षटकात पुन्हा एकदा ओमकार जामसुतकर. शेवटचं षटक, निर्णायक षटक. 6 चेंडू 21 धावा डिफेंड करायचे आहेत. पण सगळ्यात मोठी गोष्ट आहे की या पॅक राऊंडला या छोट्याशा मैदानावर 6 चेंडू 21 धावा करायच्या आहेत रॉयल्सला. 6 बॉल अँड 21 टू विन. 6 चेंडू 21. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे तो म्हणजेच चिन्मय लांजेकर. तो 2 वेळ खेळतोय. ओमकार मयेकर खेळतोय 15 चेंडू 18 वर. चला सामना सुरू करा. चिन्मय लांजेकर ऑन स्ट्राईक. 6 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे.
2 मोठे फटके हवेत तरच मॅचमध्ये कमबॅक होऊ शकतं. पहिला चेंडू हो समोर मारलाय, ड्राईव्ह केलाय समोर आणि चेंडू कव्हर करेपर्यंत ओमकारचा स्ट्राईक हवीच होती. ओमकार स्ट्राईक एंडला येईल कारण ज्या कॉन्फिडंटली आतापर्यंत बॅटिंग केली ओमकार मयेकरने, एक फायटर जेट कसा असावा त्याचं मूर्तिमंत उदाहरण त्याने प्रत्येक मॅचमध्ये दिलेलं आहे. शेवटच्या टप्प्यापर्यंत टिकून राहतो, चिवट बॅटिंग करतो आणि आपल्या संघाच्या आशा पल्लवीत ठेवतो असा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला ओमकार मयेकर. 5 चेंडू 20. शॉर्ट ऑफ लेंथ आहे पण समोर मारला, एलिव्हेशन जास्त नाहीये. 2 धावा मिळतील या चेंडूवर. मोठा फटका, जशी मी मगाशी उल्लेख केला, जर मोठा फटका मारला तरच कमबॅक होऊ शकतं. त्या मोठ्या फटक्याचा प्रयत्न सुरू आहे मैदानावर ओमकार मयेकरचा. मागचे 2 चेंडू आले ते 3 धावा, अजूनही चेंडू शिल्लक आहे ते 4 आणि करायचे ते 18. ओव्हर पिच आहे हा बघा, उत्तुंग मारलाय, लांब लचक, दिल खेचक. उत्तुंग चौकार मारलाय. आता चेंडू शिल्लक आहेत मैदानावरती 3 आणि करायच्या त्या अजूनही 14 धावा. 3-14, 3 चेंडू 14. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, हवेमध्ये चेंडू, मिस टाइम फटका थोडासा आणि इथे धाव मिळणार नाहीये. धाव मिळणार नाहीये, फक्त आता फॉर्मॅलिटी शिल्लक राहिली असं मात्र चित्र उभारलंय मैदानावर गोलंदाज ओमकार जामसुदकरने. चेंडू 2 शिल्लक आहेत आणि करायचे ते 14. 2 चेंडू 14 धावा. पण शेवटच्या टप्प्यापर्यंत प्रयत्न करावा लागेल. लीग फॉर्मॅट आहे, नेट रन रेटला मॅच जाऊ शकते. धावेंचा पाठ टाकण्याचा प्रयत्न करावाच लागेल. 2 चेंडू 14. शॉर्ट ऑफ लेन, पुलचा फटका, एलिव्हेशन डिफरंट आहे पण धावा 2 मिळतील. आता चेंडू शिल्लक आहे तो 1 आणि करायचे आहेत त्या मैदानावर 12 धावा. 1 चेंडू 12. षटकार जर आला, चौकार झाला तर निश्चित नेट रेटवर इम्पॅक्ट पडेल अशात मात्र शंका नाही. धावसंख्या 50, 50 रन्स ऑफ स्कोर कार्ड. शॉर्ट ऑफ लेन अँड टूडी शॉट. इट्स अ टूडी. 9 धावेने सामने ते जिंकलाय. वॉरियर्सने आपलं खातं उघडलंय पॉइंट टेबलवर आणि 2 पॉइंट त्यांच्या खात्यामध्ये. या पण वळूया व्यासपीठावर. मान्यवरांचा सन्मान इथे आपण करत आहोत व्यासपीठावर. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार, सन्माननीय माजी आमदार मिलिंद कांबळे मुंबई अध्यक्ष यांचा सन्मान इथे संपन्न होणार आहे व्यासपीठावर.